नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण एकदम सुंदर आणि अतिशय सोपी अशी एक हेअरस्टाईल क्रिएट करणार आहोत, जी तुम्ही कोणत्याही सणांमध्ये कार्यक्रमामध्ये एकदम इझिली एकदम झटपट क्रिएट करू शकता, स्वतःच्या स्वतः क्रिएट करू शकता। एकदम सुंदर ही हेअरस्टाईल दिसते। जास्त करून जेव्हा आपण महाराष्ट्रीयन लुक क्रिएट करतो, पैठणी नववारी अशा प्रकारचे आउटफिट घालतो, तेव्हा त्या साड्यांवरती एकदम सुंदर ही हेअरस्टाईल दिसणार आहे। तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघू शकता। आणि मेन म्हणजे तुमचे केस जास्त जाड नसतील, थोडेसे पातळ असतील तरी देखील एकदम इझिली तुम्ही ही हेअरस्टाईल क्रिएट करू शकता। तर आता आपण हेअरस्टाईलला स्टार्ट करूयात। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आपले केस व्यवस्थितपणे विंचरून घ्यायचे आहेत आणि केसांमधला गुंता काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर समोर आहे ना, तुम्ही कोणत्याही पद्धतीची हेअरस्टाईल क्रिएट करू शकता, म्हणजेच मिडल पार्टिशन करून किंवा साइड पार्टिशन करून थोडंसं ट्विस्ट वगैरे करून तुम्हाला जी हवी ती हेअरस्टाईल क्रिएट करू शकता। फक्त आपण मी जसं दाखवला तसा मागे बन क्रिएट करणार आहोत। तर इथे मी साइड पार्टिशन केलेलं आहे आणि थोडेसे केस घेऊन मी ते ट्विस्ट करून ब्लॅक पिनने सिक्युअर करून घेणार आहे। तर समोरची हेअरस्टाईल माझी करून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला आपले संपूर्ण केस कव्हर करून मागे एक छानशी पोनी बांधून घ्यायची आहे आणि पोनी बांधताना थोडंसं वरती आपल्याला बांधायचे आहे, कारण त्याच्या खाली आपल्याला डोनट लावायचा आहे। तर इथे मी व्यवस्थितपणे थोडीशी हाय पोनी बांधून घेत आहे। तर आपले केस कव्हर करून रबर लावून झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला छोटासा डोनट बन घ्यायचा आहे। जास्त मोठ्या आकाराचा तुम्ही घेऊ नका, जो एकदम छोटा येतो किंवा मीडियम येतो त्या आकाराचा तुम्ही डोनट बन घेऊ शकता। आणि मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्या पोनीच्या खालच्या बाजूला तो व्यवस्थितपणे कव्हर करून घ्यायचा आहे आणि यू पिनने एकदम व्यवस्थितपणे सिक्युअर करून घ्यायचा आहे। जास्त यू पिनचा यूज करा, जेणेकरून तुम्हाला हेअरस्टाईल करण्यासाठी इझी जाईल आणि डोनट बन निघण्याची भीती राहणार नाही। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी देखील भरपूर अशा यू पिनचा वापर करत आहे आणि एकदम प्रॉपरली तो बन सिक्युअर करून घेत आहे। तर इथे डोनट बन व्यवस्थितपणे सिक्युअर झालेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचे, आपण जी बांधलेली पोनी आहे ना, त्याच्या मध्यभागी आणि शेवटी एक रबर लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे ते रबर लावायचं आहे, जेणेकरून केस बाहेर निघणार नाहीत। तर तुम्ही पाहू शकता इथे मध्यभागी केसांच्या मी एक रबर लावून घेत आहे। शक्यतो ब्लॅक कलरचंच लावा, जेणेकरून पुढच्या स्टेपला तुमचे रबर दिसणार नाहीत। तर इथे मध्यभागी लावलेला आहे। त्याच्यानंतर मी केसांच्या थोडंसं वरती, म्हणजे शेवटच्या केसांच्या थोडंसं वरती परत एक रबर लावून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपले जे केस आहेत त्यांना खालून वरपर्यंत असं आपल्याला दुमडायचं आहे, म्हणजेच ट्विस्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तुम्हाला माझं सांगितलेलं समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये थोडंसं लक्ष द्या, मी कशा पद्धतीने ट्विस्ट केलेलं आहे ते बघा। त्याच पद्धतीने तुम्हाला देखील ट्विस्ट करायचं आहे।
आणि व्यवस्थितपणे त्या डोनट बनवर केस तुम्हाला कव्हर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तो दिसणार नाही। आणि केस पसरवल्यानंतर तुम्हाला संपूर्ण केसांच्या साईडला म्हणजेच डोनट बनच्या साईडला यू-पिन लावून ते केस व्यवस्थितपणे सिक्युअर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून प्रॉपर तुमची हेअरस्टाईल क्रिएट होईल। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे माझे केस कव्हर झालेले आहेत डोनटवर आणि एकदम प्रॉपर हेअरस्टाईल झालेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीच्या हेअर ॲक्सेसरीज वापरून तुम्ही ही हेअरस्टाईल कंप्लीट करू शकता। मी इथे आर्टिफिशियल फ्लावर्सची वेणी वापरलेली आहे। तुम्हाला जर जमलं तर तुम्ही रिअल वेणी किंवा रिअल जे मोगऱ्याचे गजरे मिळतात ते जर लावले तर एकदम सुंदर आणि युनिक ही हेअरस्टाईल दिसणार आहे। जर तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल तर एकदा ट्राय करून नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही मला फॉलो करू शकता। तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।